हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th स्टँडर्डच्या मॅथ्सचा प्रॅक्टिस सेट नंबर 21. तर या आधीचे आणि नंतरचे सुद्धा मी अपलोड केलेले आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात. चला तर मग सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला 3 क्वेश्चन दिलेले आहेत. त्यातला फर्स्ट बघूया आपण. अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल ABC. हा जो ट्रायंगल आहे ABC त्याचा एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा अँगल काय आहे ACD, ज्याचं माप आपल्याला 140 दिलेला आहे. ठीक आहे. द मेजर्स ऑफ अँगल A अँड B आर इक्वल. A आणि B हे जे इंटेरियर अँगल्स आहेत A आणि B त्यांचे माप कसे आहेत? सेम आहेत, सारखे आहेत. ठीक आहे. इफ मेजरमेंट ऑफ अँगल ACD इज 140 डिग्री, जर ACD चं 140 डिग्री माप असेल, फाइंड द मेजर्स ऑफ द अँगल A अँड B. मग आपल्याला A आणि B चे माप काढायचे आहेत. समजले तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय? आपल्याला एक्सटेरियर अँगल एक दिलेला आहे, इंटेरियर अँगल जे आहेत A आणि B ते इक्वल दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला माप काढायचे आहेत A आणि B चे. तर गिव्हन पहिले लिहून घेऊया आपण. गिव्हन मेजरमेंट ऑफ अँगल ACD किती दिले? 140. ठीक आहे. मग आता यासाठी आपण काय करणार? आपल्याला माहिती आहे की एक्सटेरियर अँगल जो दिलेला आहे त्याचा इंटेरियर सोडून उरलेले जे दोन आहेत, ज्याला आपण रिमोट इंटेरियर अँगल म्हणतो, तर हे जे रिमोट इंटेरियर अँगल आहेत त्यांची ॲडिशन इज ऑलवेज इक्वल्स टू एक्सटेरियर अँगल. जो थर्ड अँगल आहे त्याचा एक्सटेरियर अँगल असते. म्हणून आपण काय लिहिणार? Therefore आपण काय लिहिणार? मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ अँगल ACD. ठीक आहे. ACD आपल्याला माहिती आहे. हे दोघं माहिती आहेत का? नाही, पण ते दोघं सेम आहेत म्हणून आपण त्यांना x कन्सिडर करूया. x प्लस x इज इक्वल्स टू 140 डिग्री. समजलंय तुम्हाला? जो बाहेरचा अँगल आहे तो इक्वल टू हे दोघं सेम आहेत म्हणून आपण त्यांना एक्स एक्स म्हटलेलं आहे. मग काय येणार? 2x इक्वल्स टू 140 डिग्री. हा 2x हा x आणि 2 मध्ये काहीच साईन नाही म्हणजे ते काय? मल्टिप्लाय. इकडे येताना ते काय होतील? डिवाइड. मग x इज इक्वल्स टू 140 डिवाइड बाय 2. ठीक आहे. 2 ने जर डिवाइड केलं तर काय आन्सर येईल? 70. म्हणजे x काय आलं आहे? 70. म्हणजेच देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल्स टू 70 डिग्री. अँड B पण विचारलं आपल्याला. मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल्स टू 70 डिग्री. कळालंय तुम्हाला? सोपं होतं अगदी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आपल्याला काय दिलंय? Using the measures of the angles given in the figure alongside, find the measures of the remaining 3 angles. आता इथे 3 लाईन्सने मिळून 6 अँगल्स तयार झालेले आहेत. त्यापैकी 3 अँगल्सचे आपल्याला मेजरमेंट्स दिलेत. मेजरमेंट्स दिलेत म्हणजे विथ द व्हेरिएबल y दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला उरलेल्या 3 अँगल्सचे मेजरमेंट काढायचे. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे की एका स्ट्रेट लाईन, ठीक आहे, एका स्ट्रेट लाईन मध्ये जेव्हा अँगल्स तयार होतात, आता हे 3 अँगल्स समजा तयार झाले 1 2 3, ही स्ट्रेट लाईन आहे, तर ह्या तीनही अँगलची ॲडिशन किती होणार? 180 डिग्री. ठीक आहे. मग आपल्याला 2 माहित आहे, त्यावरून आपण तिसरा काढू शकतो. ठीक आहे. मग त्यासाठी आपण आता स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. आता इथे आपल्याला 4y माहित आहे, EOD माहिती आहे का? नाही. पण जो AOB आहे तो 8y दिलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला 2 लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यांच्या समोरचे जे अँगल्स तयार होतात ते अँगल असतात इक्वल. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर इक्वल, हे आपण पाहिलं होतं. मग 8y वरून आता EOD होणार 8y. कळालंय का तुम्हाला? मग आपण ते लिहून घेऊया. मेजरमेंट ऑफ अँगल AOB is equals to measurement of angle EOD. ठीक आहे. हा अँगल इक्वल टू हा अँगल. मग जो खालचा अँगल आहे तो काय येणार? देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल EOD काय आला? 8y. ठीक आहे. 8y येणार. ठीक आहे. मग त्यावरून आता आपण ही जी स्ट्रेट लाईन आहे FC
याच्यामध्ये जे हे 3 अँगल तयार होत आहे, म्हणजे मेजरमेंट ऑफ अँगल FOE प्लस मेजरमेंट ऑफ अँगल EOD प्लस मेजरमेंट ऑफ अँगल DOC इक्वल टू किती लिहू शकतो? 180 डिग्री. कारण ते स्ट्रेट लाईन मध्ये 3 अँगल तयार होत आहेत. तर पहिला आहे 4y प्लस हा EOD आहे 8y, आता आपण काढलं, प्लस 6y. बघा हे दोघं इक्वल का होते, तर त्याचं रिझन लिहायचं आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. ठीक आहे, तर हे किती आले? 180 डिग्री. 4 प्लस 8 प्लस 6 किती होता? 18 आणि हा y 18y इक्वल टू 180 डिग्री. हा y इकडे काहीच साइन नाहीये म्हणजे काय? मल्टिप्लाय आहे. इकडे येताना तो काय होईल? डिवाइड. मग y इक्वल टू 180 डिवाइड बाय 18. 18 1 जा 18, 18 1 जा 18, 0 ॲज इट इज. देअरफॉर y काय आला? 10. y 10 आल्यावर आपण इतर अँगल्स फाइंड आउट करू शकतो. समजले तुम्हाला? मग कसं काढणार? आता आपल्याला EOD माहिती आहे 8y, आपल्याला हा विचारलाय हा आणि हा. मग मेजरमेंट ऑफ अँगल EOD किती आहे? 8y. ठीक आहे, मग 8y आहे म्हणून काय येणार? 8 मल्टिप्लाय बाय 10 80 डिग्री. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ अँगल EOD किती आलं आपलं? 80 डिग्री. ठीक आहे, नेक्स्ट विचारलं आपल्याला BOC. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ अँगल BOC हे इक्वल्स टू FOE आहे. इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ अँगल FOE किती आहे ते? 4y. का इक्वल आहे? कारण व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे, किती येते? 4y. मग BOC 4y म्हणजे y म्हणजे किती आहे? 10 म्हणजे येणार 40 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल BOC किती आलं? 40 डिग्री. ठीक आहे, कळालंय तुम्हाला? नेक्स्ट आहे मेजरमेंट ऑफ अँगल. आपल्याला हा काढायचा आहे AOF. मेजरमेंट ऑफ अँगल AOF इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ अँगल COD. किती आहे ते? 6y. 6y इक्वल का आहे? व्हर्टिकली अपोजिट अँगल. तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहायचं आहे. ठीक आहे, मग 6y, y किती आहे? 10 म्हणजे 60 डिग्री. मेजरमेंट ऑफ अँगल AOF किती आलं? 60 डिग्री. कळालंय तुम्हाला? तर तीनही उरलेले तीनही अँगल्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा आपल्याला थर्ड क्वेश्चन काय विचारलाय. इन द आयसोस्केलस ट्रायंगल ABC. ABC हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय? A आणि B हे इक्वल आहे. तर आपण एक ट्रायंगल ड्रॉ करून घेऊया. बघा, हा समजा A आहे, हा B आहे. हे आपल्याला काय दिले? इक्वल दिलेले आहेत. आणि हा आहे आपला अँगल C. ठीक आहे, तर अँगल ACD इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ABC. ABC चा हा ACD एक्सटेरियर अँगल आपल्याला दिलेला आहे. समजले तुम्हाला? हा एक्सटेरियर अँगल दिलेला आहे. द मेजर ऑफ अँगल ACB अँड ACD आर, बघा, रिस्पेक्टिवली म्हणजे आपल्याला क्रमाने याचं माप दिलेलं आहे 3x - 17. याचं माप काय दिलंय आपल्याला? 3x - 17 डिग्री. ठीक आहे, आणि बाहेरचा जो आहे ACD त्याचं माप दिलेलं आहे 8x + 10 डिग्री. कळलंय तुम्हाला? हे दोन माप दिलेले आहेत. फाइंड द मेजर ऑफ ACB. ACBचं माप काढायला लावलंय, ACDचं माप काढायला लावलंय, आणि आपल्याला A आणि B ऑल्सो फाइंड द मेजर ऑफ A अँड B हे सुद्धा काढायला लावलंय. म्हणजे
तीनही इंटरनल अँगल्स आणि बाहेरचा जो एक्सटेरियर अँगल आहे त्याचा आपल्याला माप काढायचं आहे. बघा सगळ्यात पहिले ही काय आहे, एडी एक स्ट्रेट लाईन आहे, त्यावर हे दोन अँगल आहेत, म्हणजे लिनियर पेअर मध्ये ते दोन अँगल आहेत. मग आपण कसं लिहिणार, मेजरमेंट ऑफ अँगल ए सी बी प्लस मेजरमेंट ऑफ अँगल, बघा ए सी बी आणि ए सी डी किती येणार, 180 डिग्री. का 180 डिग्री येणार, angles in a linear pair. लिनियर पेअर. ठीक आहे, लिनियर पेअर मध्ये येणार म्हणून ते त्यांचे ऍडिशन किती येणार, 180 डिग्री येणार. ठीक आहे, मग ACB काय आहे, 3x मायनस 17 डिग्री प्लस ACD काय आहे, 8x प्लस 10 डिग्री इज इक्वल्स टू, दोघांचे ऍडिशन किती आहे, 180 डिग्री. आता इथे बघा 3x आहे आणि हा 8x आहे, 8 प्लस 3 किती होतात, 11x. हा मायनस 17 आहे आणि हा पॉझिटिव्ह 10 आहे, किती होणार, -7. ठीक आहे, इक्वल टू 180. आता हा -7 इकडे मायनस आहे, तिकडे जाताना काय होईल, प्लस, म्हणजे 11x इक्वल्स टू 180 प्लस 7 किती होणार ते, 187. हा 11x आहे, यांच्यामध्ये कुठलंही साइन नाहीये, म्हणजे ते मल्टिप्लाय, इकडे त्यांना काय होणार, डिवाइड. x इज इक्वल्स टू 187 डिवाइड बाय 11. ठीक आहे, 11 ने 187 ला डिवाइड केल्यावर काय येणार आन्सर, 17. 11 1 जा 11, रिमेनिंग 7 इकडे, 11 7 जा 77, म्हणजे x आलेला आहे 17. आपल्याला x विचारलाय का, नाही, अँगल्सचे माप विचारलेले आहेत. x ची व्हॅल्यू कळाल्यानंतर आपण ह्या ज्या दिलेल्या आहेत त्यात आपण पुट करणार x ची व्हॅल्यू. फर्स्ट मेजरमेंट ऑफ अँगल ACB काय येणार, 3x मायनस 17, 3 मल्टिप्लाय बाय x काय आहे 17, यांच्यात काहीच साइन नाही म्हणून आपण मल्टिप्लाय केलंय, -17. ठीक आहे, 17 3 जा 51 मायनस 17 किती होणार, 34 डिग्री. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ACB, फर्स्ट आपला अँगलचं माप निघालेलं आहे किती, 34 डिग्री. नेक्स्ट बघा मेजरमेंट ऑफ अँगल ACD किती दिलंय आपल्याला, 8x प्लस 10. ठीक आहे, तर 8 मल्टिप्लाय बाय काय करणार, 17 प्लस 10, 8 मल्टिप्लाय बाय 17 किती होणार, 136 प्लस 10 146 146 डिग्री. ठीक आहे, मेजरमेंट ऑफ अँगल ACD किती आला, 146 डिग्री. ठीक आहे, समजले तुम्हाला, दोन अँगल निघाले. आता आपल्याला A आणि B काढायचंय. बघा A आणि B हे इक्वल दिलेले आहेत, आपल्याला फर्स्ट स्टेटमेंट मध्येच दिलेलं होतं, A आणि B इक्वल आहेत आणि आपल्याला माहिती आहे की जो एक्सटिरियर अँगल असतो त्याचे जे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत त्यांची ऍडिशन ही इक्वल असते. मग आपण कसं फाइंड करणार, जर A आणि B हे इक्वल आहेत म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल A प्लस मेजरमेंट ऑफ अँगल B इक्वल्स टू 8x प्लस 10, म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल ACD. ठीक आहे, इथे आपण हे दोघं इक्वल आहेत, मग त्यांना y घेऊया, y प्लस y इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ अँगल ACD आपण आताच काढलं, मेजरमेंट ऑफ अँगल ACD काय 146 डिग्री. हे दोन y आहेत म्हणून 2y येणार इज इक्वल्स टू 146. आता 2 हा y ला मल्टिप्लाय आहे, इकडे त्यांना डिवाइड होईल, 146 डिवाइड बाय 2, y इज इक्वल टू 2 7 जा 14, 2 3 जा 6, y ची व्हॅल्यू आलेली आहे 73 डिग्री, म्हणजेच मेजरमेंट ऑफ अँगल A इज इक्वल्स टू 73 डिग्री अँड मेजरमेंट ऑफ अँगल B इज इक्वल्स टू 73 डिग्री. कळलंय तुम्हाला, बघा चारही अँगलचे माप आपण काढलेले आहेत. क्वेश्चन दिलेला असताना जर डायग्राम नाही आहे तर रफ डायग्राम पहिले ड्रॉ करायचे आहे आणि स्टेप बाय स्टेप जे रूल्स आपल्याला माहिती आहेत, जसं की इथे होतं एक्सटेरियर अँगलचं माप हे कधीही त्याच्या इंटेरियर रिमोट अँगल्सच्या ऍडिशन इक्वल असतात. हे जर आपल्याला माहिती राहिलं तरच आपण सॉल्व्ह करू शकू.
समजले तुम्हाला? हो. तर हा होता प्रॅक्टिस सेट नंबर 21. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.